नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण डिंगोरे येथील प्रगतीशील शेतकरी अमीर शेठ पठाण यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे. आपल्या समेत आलेले आहेत अकोला येथील काही प्रगतीशील शेतकरी आलेले आहेत. तर जाणून घेऊया आपण हे नामदेव माजी ॲग्रीटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची ग्रीन सिझलर ही मिरचीचा प्लॉट पाहण्यासाठी दानापूरवरून खास स्पेशल शेतकरी आलेले आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करू. त्याच्या प्रथम आपण अमीर शेठला विचारू त्यांना हा वाण कसा वाटला, त्यांची लागवड कधी केली हे आपण त्यांच्याकडनंच ऐकून घेऊया. नमस्कार शेठ, आपलं नाव? अमीर शेठ पठाण. ही जी व्हरायटी ही आपण कोणती व्हरायटी लावलेली? ग्रीन सिझलर. नामदेव माझी ॲग्रीटेक कंपनीची ग्रीन सिझलर व्हरायटी लावली. साधारण शेठ आपण ही लागवड कधी केली? 5 एप्रिलला. 5 एप्रिलला आपली ही लागवड झाली. म्हणजे पूर्ण समर मध्ये उन्हाळ्यामध्ये आपण ही लागवड केली. पूर्ण टेम्परेचर मध्ये. साधारण लागवडीचं अंतर आम्हाला सांगू शकता? आमचे जे सव्वा फुटाचं अंतर आहे. 1.25 फूट आणि 1.25 फूट बाय जे 5 1.25 फूट बाय 5 फुटाच्या. साधारण तुम्ही जर पाहू शकता फुल टेम्परेचर मध्ये आपण जर पाहिलं तर ग्रीन सिझलर ही वाण पठाण साहेबांनी लावलेलं आहे. 1.25 फूट 2 रोपातलं अंतर घेतलेलं आहे आणि 2 सरीतलं अंतर जे आहे 2 बेड मधलं ते 5 फुटाचं अंतर घेतलेलं आहे. तर साधारण शेत आपली पहिली हार्वेस्टिंग कधी झाली? पहिल्या रोजची 60-62. जर 5 एप्रिलची लागवड जर धरली तर 7 जूनच्या दरम्यान पहिली हार्वेस्टिंग झाली. शेट आतापर्यंत किती तोडे झाले तिथे? 4 तोडे झाले. बरं, 4 तोड्यामध्ये आतापर्यंत इन एव्हरेज आपल्याला किती माल निघाला? बरंच गेलेलं आहे. चौथ्या तोड्याला आहे 180 पन्नी निघाली. 180 पन्नी निघली. किती किलोची पन्नी असते? 20 किलो. 20 किलोची. 180 म्हणजे 3.5 टन हा चौथ्या तोड्याला माल निघलेला आहे. साधारण आपण किती रोपांची लागवड केलेली? 6,000 काडीची. म्हणजे 1 एकर लागवड केलेली. 1 एकर मध्ये चौथा तोडा जो झाला तो 3.5 टनाचा तोडा झालेला आहे. तरी सरासरी जर पकडलं तर आतापर्यंत पठाण साहेबांना ह्या प्लॉट मधून 4-4.5 टनाचं माल आतापर्यंत त्यांनी काढलेला आहे. त्याच्यापेक्षाही जास्त, पण आपण मिनिमम पकडलं तरी 4.5 टनाचा माल आतापर्यंत गेलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता अजून कुठंही तुम्हाला कुठलाही प्रकारचा अटॅक नाही. आणि शेतकऱ्यांसाठी खास जो ब्लॅक माईट म्हणजे काळा मावा, तर तुम्ही पाहू शकता या फ्लावरती तुम्हाला कुठेही दिसणार नाही. या मिरचीवरती शेतकऱ्यांना तुम्ही काय आव्हान करू शकताल का बोल ह्या हायब्रिड विषयी? बाकीच्या वाहनांच्या वाहनापेक्षा वाहन एक नंबर. टेम्परेचर मध्ये बी एकदम काढते. काय फुल सेटिंग बी जबरदस्त होती. सेटिंग मध्ये बी एक नंबरलाच. हा, मार्केटिंग मध्ये सुद्धा वरडापेक्षा तुलनेत एक नंबरला. साधारण जर अदर कंपनीचे जर आपल्या ह्या मिरचीच्या सेगमेंट मध्ये जर वाण जर मार्केटला असेल आणि आपला वाण गेला तर साधारण किती फरक पडतो? ही 55 रुपये खोकली ती, ही 62 ते 65 रुपये. म्हणजे 10 ते 15% फरक मार्केटमध्ये पण आहे. मागणी खूप येईल. मागणी खूप आहे. आता तुम्हाला मुंबईचे व्यापारी जागेवरती येऊन माल घेऊन जातात. म्हणजे बघा शेतकरी बांधवांनो, व्यापारी येऊन शेतकऱ्याचा माल खरेदी करतो. त्यांना मार्केटला पण जायची गरज पडत नाही असा हा वाण आहे. तर धन्यवाद.